जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सेना भाजप युती सरकारवर ताशेरे ओढले। युती सरकारने लोकांचा अपेक्षाभंग केल्याचं सांगत त्यांनी खरपूस समाचार घेतला। राणेंच्या कोकणात काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसाठी सावंतवाडी इथं आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पाहुयात काय म्हणाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण। कोल्हापूर पासून राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रेची सुरुवात झाली। राज्यामध्ये असलेली एकंदरीत परिस्थिती, सामान्य माणसाच्या या अपेक्षा शिवसेना भाजपच्या सरकारकडून होत्या, लोकांचा झालेला अपेक्षा भंग, शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने अपेक्षा झालेला अपेक्षा भंग, राज्यामधल्या शेतकऱ्यांच्या पेक्षा आसपास झालेल्या आत्महत्या, किमान आधारभूत किंमत देण्यासंदर्भात सरकारने केलेल्या खोट्या घोषणा, त्याची अंमलबजावणी न होणे, बेरोजगारांचा प्रश्न राज्यामध्ये मोठा, त्यांच्याबद्दलही 2 कोटी रोजगार दरवर्षी देऊन 5 वर्षामध्ये 10 कोटी लोकांना रोजगार देण्यासंदर्भात केलेली पंतप्रधानांनी घोषणा आणि प्रत्यक्षात मात्र त्याचं काही न होणे ही त्याची महत्वाची बाब आहे। कर्जमाफी देऊन सुद्धा बऱ्याच ठिकाणी कर्जमाफीची कुठे अंमलबजावणी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। सामाजिक जे काही आरक्षणाचा विषय आहे तो अद्यापही पूर्णपणे एकंदरीत आपण पाहतो की बेरोजगारांचा प्रश्न मोठा आहे। सामाजिक आरक्षणाचे विषय अद्यापही मार्गी लागलेले नाहीत। मुस्लिम समाजाचं आरक्षण असो, धनगर समाजाचं आरक्षण असो, खुल्या वर्गाला दिलेलं आरक्षण झालेली घोषणा आणि त्याचबरोबर 16% मराठा समाजातील आरक्षण, याच्यामध्ये जी निर्माण झालेला जो भ्रम आहे किंवा एकंदरीत खुल्या वर्गासाठी नेमक्या भरती केव्हा होणार, कशी होणार याच्याकडे स्पष्टता नसणे आणि आता तर घोषणांचा तो वर्षाव सुरू झालेला आहे। या महिन्याभरामध्ये एवढ्या आज पण महसुली तूट 35,000 कोटीच्या वर गेल्या जातं मला लोकांनी सांगितलं। राज्यावर 5 लाख कोटी रुपये झालेलं कर्ज, सगळ्याच एकंदरीत आपण जर हे उपक्रम पाहिलं, या शासनाने चुनावी जुमल्याच्या पलीकडे काही केलेलं नाही आणि एकीकडे खुलेआम कबुली देत आहेत की आमचे चुनावी जुमले होते, चुनाव में करना पडता है। प्रत्यक्षात मात्र कुठंही सामान्य माणसाच्या हिताचे कुठलेही काम यांनी केलेलं नाही। राज्याची पूर्ण आर्थिक स्थिती बिघडलेली आहे। राज्य कर्जबाजारी नाही, त्याच्यापेक्षा पलीकडे परिस्थिती, राज्य हलाखीची परिस्थिती आज झालेली आहे। त्यामुळे सगळे विषय आणि आपण पाहतो सनातन संस्थेसारख्या संस्थांवर कुठली बंदी नाही। बॉम्ब बनवण्याचे कारखाने मुंबईसारख्या शहराच्या लगत होतात। सामाजिक ध्रुवीकरण करून मतपेटी भरण्याच्या संदर्भातल्या सगळ्या चालला उद्योग आणि एकीकडे लोकांना अपेक्षा आहे की दुष्काळाचं काही तिथे सरकारने घोषणा करावी, दुष्काळ संदर्भातली काही मदत द्यावी, दुष्काळ संदर्भामध्ये काही कर्जमाफी संदर्भातली काही उपाययोजना प्रत्यक्षात आणावी, पण ते न होता राज्यामध्ये डान्स बार सुरू होता। कोर्टामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ नये याकरता सरकारने प्रभावीपणे जी बाजू मांडण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता न होणे, अशा प्रकारची राज्याची अवस्था आहे। म्हणजे हे सगळे प्रश्न आम्ही लोकांपर्यंत नेलेले आहेत। लोकांचा या सगळ्या एकंदरीत सरकारच्या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत। जनसंघर्ष यात्रा ही परिवर्तनाची खरी नांदी ठरणार आहे असं आमचं मत आहे। 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये काँग्रेसला मिळालं प्रचंड यश आणि त्यातून एक नवीन ऊर्जा आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आली। त्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र आमची जनसंघर्ष यात्रा गेलेली आहे। आज कोकणातला शेवटचा टप्पा आम्ही आज 5-7 दिवस आहोत कोकणामध्ये। रत्नागिरी, सिंधूर, रायगड, ठाणे, पालघर या 5 जिल्ह्यामध्ये जनसंघर्ष यात्रा राहणार आहे। जनजागृतीचं काम, कार्यकर्त्यांना भेटण्याची भूमिका आणि असा हा आमचा प्रवास राहणार आहे। प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष नात्याने मला त्या बाबतीमध्ये पहिल्यांदा मी थोरातांना चौकशी केली ती मी असं काही म्हणालो नाही असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरातांनी मला कालच दिलं, कारण ती आणि मी काल तुमच्या ह्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही प्रचाराच्या निमित्त श्रीगोंद्याला कार्यक्रमाला एकत्र होतो। तर मी त्याला विचारलं, म्हटलं मग काही पत्रकारांनी मला हा प्रश्न केला, मलाही काही माहीत नव्हतं। मी काही ते म्हणले मी असं काही म्हणालो नाही, मी जनरली बोललो, असं काही स्पेसिफिक त्यांच्यावर काही बोललेलो नाही। दुसरं पक्षाचा अध्यक्ष नात्याने कुठलाही निर्णय घ्यायची जी अधिकार आहे ते प्रदेश अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असा तो विषय। त्यामुळे माझ्याकडे असा कुठलाही प्रस्ताव कोणी दिलेला नाही। निवडणुकीच्या तोंडावर तर हे सगळे आरोप सुरू झालेले आहेत। गेल्या 4 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो, सरकार 4.5 वर्षामध्ये या स्मारकाच्या एकंदरीत जो काही विकास करायला पाहिजे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। फक्त घोषणा झाल्या, शेवटी सर्वोच्च न्यायालयाने आता शिवाजी महाराज स्मारकाला स्थगिती दिली।
त्यामुळे यांचा विलंब जो आहे एवढा झालेला आहे आणि 3-3 वेळा भूमिपूजन याचे होतात आणि प्रत्येक घडत नाही. दुर्दैव आहे. 80 जवळपास 70-80% विषय हा मार्गी लागलेला आहे. 5-10% काही विषय आहेत ते आम्ही आता अंतिम टप्प्यामध्ये जात आहोत. आणि काल प्रकाश आंबेडकरांची जी काही चर्चा करून आम्हाला जे इतर मित्र पक्ष आहेत आमचं मत आहे की जे 69-70% मतदान जे विखुरल्या गेलं आणि भाजपला 30% मतं मिळून ते सत्तेमध्ये आले ही वस्तुस्थिती आहे 2014ची. त्यामुळे मग त्याच्यामध्ये शेका पक्ष असेल, CPM असेल, तर बहुजन विकास आघाडी आहे, त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांचं बहुजन वंचित आघाडी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, RPI कवाडे गट आहे, हे सगळे जे समविचारी जे मित्रपक्ष आहे, RPI गवई गटाची सगळ्यांची आमची बहुतांश ठिकाणी चर्चा समाजवादी पक्ष आहे बऱ्याच ठिकाणी चर्चा आमची झालेली आहे. त्यामुळे आधी त्यांच्या जागा आम्हाला निश्चित करायच्या आहेत. ती प्रक्रिया सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे आणि ही चर्चा सुद्धा अडचणीची बाब नाही आहे. आता या महिन्या अखेर शेवटी आमची आता 28-29च्या आसपास काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक ही मुंबईत होणार आहे. त्या बैठकीमध्ये जे प्रस्ताव जिल्हा काँग्रेसला आम्ही सांगितलं होतं की आपले प्रस्ताव पाठवा. जे प्रस्ताव जिल्हा काँग्रेसकडे येतील त्यातून मग आम्ही प्रदेशवर चर्चा होईल राज्य निवड मंडळ आणि मग त्या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षांना आमचे प्रस्ताव रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आज मी कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. आज उद्या 2-3 दिवस इथे भागातच आहे चर्चा करणार आहेत आणि लोकांच्या सूचना ज्या असतील त्याप्रमाणे निर्णय आम्ही घेऊ. राहुल गांधी कुठेही लढले तर निश्चितच सगळे काँग्रेसजन एकजुटीने काम करतील. राहुल गांधीने जो मतदारसंघ निवडला देशामध्ये कुठलाही मतदारसंघ निवडला तर हमखास निवडून येतील अशा प्रकारचं काँग्रेसचं मजबूत नेतृत्व आहे. या रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी भास्कर जाधव यांचं पण राष्ट्रवादीतर्फे नाव घेतलं जाते, काय सांगाल? ठीक आहे, असं आहे हा मतदारसंघ मागच्या वेळेस आम्ही लढवला त्यामुळे याही वेळेस आम्ही लढावा अशी आमची भूमिका आहे.